दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस बहुमतापासून 4 जागा दूर असल्याची माहिती समोर येते आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काँग्रेस बहुमतापासून 4 जागा दूर असल्याची माहिती समोर येते। मतमोजणीला 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि दुसरं म्हणजे आता हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होताना दिसतंय, कारण जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आणि या निवडणुकीला तितकंच महत्त्व आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे। श्रेयस, आता सध्याचं जम्मू काश्मीरचं चित्र काय आहे? मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक, काय वाटतंय? प्रज्ञा, ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक होती आहे, कारण आता 370 जेव्हापासून हटवल्या गेलेल्या आहे त्याच्यानंतरची पहिली निवडणूक आणि त्यामध्ये दोनही पक्ष जर म्हणायला गेलं भाजपा आणि काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे आणि त्यामध्ये आता पहिले जे कल येत आहेत त्यामध्ये काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं दिसतंय। याआधी भाजपा आघाडीवर होती आणि त्यानंतर लगेच काही वेळानंतर काँग्रेस पुढे जाताना दिसली। गांदरबलमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला विरुद्ध अपक्ष उमेदवार सर्जन अहमद अशी लढत आहे, त्यामध्ये ओमर अब्दुल्ला आघाडीवर दिसत आहेत। 2 ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत, दोन्ही मतदारसंघामध्ये प्राथमिक कलानुसार ते आघाडीवर दिसत आहेत। जवळजवळ नॅशनल कॉन्फरन्सचे सर्व उमेदवार हे आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये पाहायला गेलं तर आघाडीवर दिसत आहेत आणि 90 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक झालेली होती। आता त्याची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये पाहायला गेलं तर नॅशनल कॉन्फरन्सनं जे मुसंडी घेतलेली आहे त्यामुळे भाजपाला फटका बसताना दिसतोय। जी, मात्र हरियाणात भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्ता राखू शकेल का, असा आता सवाल उपस्थित होतो आहे, कारण आता हळूहळू कल आता समोर येताना पाहायला मिळतात। काय वाटतंय? हरियाणाची परिस्थिती पाहायला गेलं तर आता प्राथमिक जे कल आले त्यामध्ये काँग्रेसला 50 जागांवर आघाडी दिसतीये, तर त्यामुळे पहिल्या कलांमध्येच काँग्रेसने बहुमताचा जो आकडा आहे तो पार केलेला आहे। 45 जागा बहुमतासाठी पाहिजे आहेत, त्यामुळे काँग्रेस स्वबळावर हरियाणामध्ये प्राथमिक कलानुसार तरीही सरकार स्थापन करताना दिसते आणि इथं फटका बसताना दिसतोय भाजपाला। जी 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 खरं तर श्रेयस, पाहायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची तयारी करतच आहे, तर हे कितपत त्यांचे हे प्रयत्न सफल ठरतील? हे प्रयत्न त्यांचे सफल ठरताना प्राथमिक कलानुसार तरी दिसत आहेत आणि तिथलं राजकारण जे पाहायला गेलं तर हे 370 नंतर ज्या सर्व घडामोडी होत्या तिथल्या त्या थांबल्या होत्या आणि तिथला दहशतवाद थांबला, अशा संदर्भातल्या जे काही गोष्टी केल्या जात होत्या, हिंसाचार थांबला गेलेला आहे किंवा हिंसाचाराच्या संदर्भातल्या ज्या इतर तिथल्या घडामोडी आहेत, स्थानिक घडामोडी, त्याला आळा घालण्यासाठी भाजपानं जो काही प्रयत्न केलेला होता तो स्थानिक पातळीवर कितपत आटोक्यात आलेला आहे आणि त्याचा जनमानसात काय परिणाम पडला हे निवडणुकीतून कळणार, हे सातत्यानं बोललं जात होतं आणि त्याचीच ही निवडणूक आहे आणि त्यातूनच आता मतदारांनी कौल कोणाला दिलेला आहे हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि येत्या काही वेळामध्ये हे स्पष्ट होणार आहे। पण प्राथमिक जे कल पाहतोय त्यानुसार तरी जनतेनं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सोबत राहणं पसंत केल्याचं दिसतंय, त्यामुळे भाजपाला तरी इथे फटका बसताना दिसतोय। जी 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 श्रेयस, असे जोडलेले राहा, अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत।